प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये मी इथे शॉल कॉलर बनवला। या शॉल कॉलर कटिंग करण्याची एकदम सोपी पद्धत आहे। बाकी कॉलर सारखं कमी जास्त होण्याचा काही झंझट नाही। तुम्ही हा कॉलर पहिल्या वेळेसही कटिंग केला तरी तुमचा परफेक्ट असा येणार आहे। तर तो कसा कट करायचा चला पाहूया। तर पहा मैत्रिणींनो, बॅक साइड आणि फ्रंट साइडचा शोल्डर मी अगोदरच जॉईन केलं होतं। आता मी याला फोल्ड करून घेतलं आणि प्रॉपर असा आता इथे मी मॅच करून घेणार आहे। आता मॅच केल्यानंतर आपल्याला कॉलरसाठी मेजरमेंट घ्यायचं आहे। तर बॅक साइडच्या गळ्यापासून तर फ्रंट साइडच्या गळ्यापर्यंत आपल्याला इथे प्रॉपर असा मेजरमेंट घ्यायचंय। तर माझं 11.5 इंच आलंय। आता आपल्याला कॉलर तयार करण्यासाठी पेपर कॅनव्हास वरती करायचं आहे। तर पहा मी इथे पेपर कॅनव्हास घेतला, त्याला प्रॉपर असा फोल्ड मी करून दिला आणि जे मी कॉलर घेतलंय ते मी 3 इंचाचा इथे कॉलर घेतलाय। आता कॉलरसाठी जे आपलं मेजरमेंट आलंय ते 11.5 इंच आलंय, तेवढं मी चॉकने ड्रॉ केलं। त्याच्या पुढे मी 1 इंच आणखी इथे ड्रॉ करून घेतलं। आता वरच्या साइडला पहा 3 इंचावरती आणखी एक चॉकने मी इथे वरती ड्रॉ करून घेणार आहे आणि इथला दोघांचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे। 3 इंच तर लास्टची मार्किंग एवढं आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे। जिथे सेंटर आला त्याच्या खाली आपण 1 इंच घेणार आहे आणि तिथेही चॉकने ड्रॉ करून घेणार। म्हणजे आता हे तिघं पॉइंट आपल्याला मॅच करून द्यायचं आहे, वरचा 3 इंचाचा, नंतर खाली आणि लास्टवाला। म्हणजे हे पॉइंट मॅच केल्यानंतर जो आपला शॉल कॉलर आहे तो आपला इथे तयार होत असतो आणि एकदम सोपी पद्धत या कॉलर कट करण्याची आहे। तुम्ही पहिल्या वेळेसही कटिंग केला तरी तुमचा एकदम परफेक्ट असा हा कॉलर तयार होणार आहे आणि याची स्टिचिंगची ही पद्धत एकदम सोपी आहे। तर पहा मैत्रिणींनो, इथे आपला कॉलर कट झाला आणि त्याचा शेपही एकदम परफेक्ट असा तयार होतो। तर पहा तुम्हीही अशाच पद्धतीने नक्की ट्राय करा।